माझे इंट्रोडक्शन दिलेलेच आहे, तर सुद्धा काही ज्या गोष्टी राहिलेल्या होत्या त्या मला आता एक मोठं चॅलेंज आहे. मी आतापर्यंत 1 तास 2 तास 2.5 तास असे ट्रेनिंग किंवा स्पीच दिलेले आहेत. 10 मिनिटांमध्ये सगळं मला संपवायचं आहे. चांगल्या गोष्टी मला इथं ह्या जाणवल्या की टाइम मॅनेजमेंट स्पेसिफिक टाइम मध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी संपवायच्या नाही तर तिथं बेल वाजते. आणि जसं भारताचं स्वप्न आहे की 2047 पर्यंत एक मॉडर्न भारत सगळ्यांना पाहायला मिळेल, परंतु मला आज मॉडर्न सांगली जी 2050 मध्ये कशी असेल ती इथं आल्यानंतर जाणवलं. कारण की मी आतापर्यंत जेवढे ट्रेनिंग सेशन्स लेक्चर घेतले तर मला कुठेही एवढं परफेक्ट टाइम मॅनेजमेंट बघायला मिळालं नाही. ही आजच्या दिवसातली एक चांगली मोठी जमेची बाजू आहे. सांगली खरंच अपग्रेड झाली आहे का तर ते बघायसाठी इथं येणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच चांगल्या गोष्टी मला इथं जाणवल्या की लोकुरकर सर, संतोष लोकुरकर हे आमच्या सोसायटीमध्येच राहतात आणि रवींद्र जोगे आज हे त्यांनी इंट्रोड्यूस झाले. ते माझे गाव आले, तासगावचं मी, माझं मूळ गाव तासगाव. माझं MBA भारतीय विद्यापीठला झालं आणि जसं सरांनी सांगितलं की मी त्यावेळी टॉपर होतो, युनिव्हर्सिटी रँकर होतो. मी एका मोठ्या कंपनीमध्ये एका मोठ्या पोस्टवरती आहे. काही प्रोटोकॉल्स असल्यामुळे मी तो जास्त इलॅबोरेट करत नाही, परंतु प्राऊड टू से की खूप कमी वयामध्ये मी भारतातील मोर दॅन 600 डिस्ट्रिक्ट मी स्वतः कव्हर केले. तिथं जाऊन मी नेटवर्क डेव्हलप करू शकलो आणि 1000 पेक्षा जास्त युवा उद्योजकांना बिझनेस देऊ शकलो आणि त्या सगळे सक्सेसफुल आहेत. जे माझ्याबद्दल माहिती आहे त्यांना माहिती आहे की जवळपास करोडोत बिझनेस करतात. एका डिस्ट्रिक्टला एक डिस्ट्रीब्युटर असतो, तो CR मध्ये बिझनेस करतो. अगदी 10 CR 11 CR वर्षाचा बिझनेस असतो आणि त्याची प्रॉफिटेबिलिटी पण करोड्स मध्ये आहे. तर हे मला भाग्य मिळालं, ही मला संधी मिळाली. माझ्यापेक्षा टॅलेंटेड लोक सुद्धा माझ्या वर्गामध्ये होते किंवा माझ्या कंपनीत होते, परंतु फॉर्च्युनेटली मला एक ट्रॅक चांगला मिळाला. म्हणजे एखाद्या हिरोला सुपरहिट होण्यासाठी डायरेक्टर आणि तो पिक्चर चांगला मिळणं गरजेचं असतं, ते मला फॉर्च्युनेटली मिळालं. परंतु फॉर्च्युन हे सगळं नसतं, आपल्याला परफॉर्म पण करावं लागतं आणि मला ते परफॉर्म करायची संधी मिळाली कारण का पिच चांगलं होतं किंवा ट्रॅक चांगला होता. तर सगळेजण बिझनेस मध्ये आहेत आणि बिझनेस नेटवर्क ग्रो करायसाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे मी बिझनेसचं कमी आणि बाकीचं जनरल की जे लाईफ मध्ये इम्पॉर्टंट आहे त्याच्याबद्दल थोडासा फोकस मी करेन. एक चांगली गोष्ट आहे की जे माझ्या संपर्कात असतात, म्हणजे मी ज्या कंपनीत आहे तिथं डीलर नेटवर्क मध्येच मी बिझी नसतो, परंतु आता सध्या माझे जे मित्र आहेत की ज्यांना बिझनेस स्टँड करायचं ते मला विचारत असतात की एक्सपिरियन्स शेअर करा किंवा मला गायडन्स विचारत असतात. तर मी त्यांना सुद्धा हा तुमचा ग्रुप रेफर करेन. म्हणजे एक चांगली गोष्ट ही दुसरी आज इथं घडेल. आणि चौगले सरांचं मी आभार आहे की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं. आणि आपल्या सोबत जे बसलेले आहेत माझे शेजारी, तर सुधीर सर त्यांच्या जे 7 व्हिजनचं उद्घाटन हे माझ्या हस्ते झालेलं होतं. तिथं आल्यानंतर कळालं, त्यावेळेला भेटलो होतो, परंतु त्याला बरीच वर्ष उलटून गेली. आणि सचिन झरे हे आमच्या कंपनीतच जॉब करत होते, माझे टीम मेंबर होते. तर अशा बऱ्याच चांगल्या गोष्टी. कुलदीप शेटे सर, मी जिथं राहतो त्या सोसायटीमध्ये बरेच वर्ष राहिलेले आहे, त्यामुळे मी तुमच्याशी कनेक्टेड आहे इनडायरेक्टली आणि इथून पुढे जास्ती माझा संपर्क येईल. मी तुम्हाला सुद्धा, मी मेंबर असो नसो, मी रेफरन्स देत आहे त्यांच्या थ्रू वगैरे. आणि रवी शेखना सांगेल की ग्रुप खरोखर जॉईन करा आणि तुमचा कोण रिलीवर असेल तर मला इथे पाठवत असेल तर. एनिवे, मी मोस्टली फोकस तुमच्या बरोबर हे करणार आहे की सगळेजण बिझनेस करायसाठी इथं आलेले आहेत आणि तुम्ही उत्साहाने इथं आलाय, ही एक चांगली जमेची बाजू आहे. बरेच जण म्हणतात की मी माझी कुठेही शाखा नाही आणि मी माझ्या पद्धतीनं बिझनेस डेव्हलप करणार, परंतु हे आजच्या युगामध्ये शक्य नाही. आपण कुठले तरी जुने रेफरन्सेस देतो. म्हणजे सांगलीतलं उदाहरण द्यायला गेलं तर चितळी आणि गाडगेट हे एक लिडिंग बिझनेस मन आहेत की ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये नाव केलं, परंतु तसं आज करायला गेले की ती पॉसिबल नाही. कारण त्यावेळेचं कॉम्पिटिशन, आताचं कॉम्पिटिशन, त्यावेळेचे मीडिया म्हणजे पेपर वगैरे त्यावेळेला मिरली होते. आता सगळ्यांच्या हातात मध्ये सगळं मीडिया आहे, सगळ्यांच्या मुठीमध्ये पॉवर आहे. करलो दुनिया मुठीने, धीरूभाई अंबानी. तर आत्ताचा ट्रेंड वेगळा आहे आणि आता जर तुम्हाला बिझनेस स्टँड करायचा असेल आणि टिकवायचा असेल तर हा ग्रुप खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही राईट ठिकाणी आहात सगळेजण जे आहात. आणि वर्षानुवर्ष राहावं, असं नको की 1 वर्षासाठी जाऊ आणि 1 वर्ष बघायचं आणि नंतर मग त्यातनं क्विट व्हायचं बिझनेस झालं. कारण का तुम्हाला कॉम्पिटिशन हे तुम्ही जिवंत असाच तोपर्यंत आहे. कुणीही असं समजायचं नाही की माझा बिझनेस सेट झाला आता मला कुणाची गरज नाही, असं कुणीही समजू नका.
जर आजच्या युगामध्ये जर तुम्हाला स्टँड राहायचं असेल तर तुम्हाला कम्युनिकेट झालंच पाहिजे, तुमचं नेटवर्क हे वाढलंच पाहिजे आहे. त्यामुळे इथं किती फी किंवा किती खर्च येतो त्याच्यापेक्षा रिलेशन किती डेव्हलप होतंय हे खूप इम्पॉर्टंट आहे. थोडस मी तुम्हाला मेजर गायडन्स काय करेल की जे तुम्ही बिझनेस मध्ये करताय तो मी न करता लाईफ आणि वर्कचा बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. नुसतं तुम्ही पैसे कमवाल लाख मध्ये करोड्स मध्ये, परंतु तुमची हेल्थ व्यवस्थित नसेल तर ते सगळं झिरो आहे. म्हणजे मेंटल पीस येतं का? येतं, सेकंडरी येतं. मी हेल्थला इम्पॉर्टन्स का देतो? कारण का तुम्ही जर जगला नाही, कारण तुम्ही शरीर घेऊन आला, तुम्ही काय फक्त मेंदू घेऊन आलेला नाहीये. तुमचं फिजिकल फिटनेस ओके नसेल तर तुम्ही जे काय वर्षात कोटी, आयुष्यामध्ये 10 कोटी किंवा करोड्स मध्ये जे काय आणखी कमवणार आहात त्याचा काहीच उपयोग नाहीये. माझं वैयक्तिक मत असं आहे, प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं, की तुम्ही स्वतःपुरतं आणि तुमची एक जनरेशन तेवढंच फक्त कमवा किंवा तेवढंच फक्त तुम्ही खर्च करा. अदरवाईज पुढच्या 7 पिढ्या न पुरं एवढं काही कमवायला जाऊ नका. आणि जर तुम्ही कमवलं असेल तर ते स्वतःवरती खर्च करा. मला माहित नाही की तुम्ही सगळे फॉरेनला जाऊन आलात की नाही. आता फॉरेनला जाऊन येणं हे पॅरामीटर्स आहे. म्हणजे असं नाही की बाबा की ते गेलंच पाहिजे असं नाहीये, किंवा असं म्हणजे जसं आपण म्हणतो की मुस्लिम समाजामध्ये मक्काला गेले की त्यांनी लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला. म्हणजे माझं एक्स्ट्रीम लेवलला मी पोहोचलो, म्हणजे मी एवढं कमवलं की मी मक्काला जाऊ शकलो. तसं नाहीये की फॉरेनला गेलं म्हणजे तुमचं झालं, असं नाहीये. दरवर्षी फॉरेनला जाऊ शकता. एक पॅरामीटर्स आहे की चांगली गाडी घेणं, चांगला बंगला बांधणं, मुलं चांगली शिकवणं आणि फॉरेनला फिरणं, एक पॅरामीटर्स आहे. मग जर जे तुम्ही कमवलं असेल ते तुम्ही स्वतःवरती खर्च करायचं. आणि कधी खर्च करायचं? पुढच्या वर्षी नव्हे, आज खर्च करा. आज म्हणजे लहान तोंडी मोठा घास असेल. माझ्यापेक्षा बरेचसे सिनियर आहेत, तर ते म्हणतात की हा कुठला आला सांगायला लागला. आणि मी एंटरप्रेनर नाही, मी एखाद्या कंपनीत जॉब करतो. परंतु मी जसं म्हणलं मी पूर्ण भारत फिरलोय, 15 देश फिरलोय. आणि मी विद्यार्थी आहे. विद्यार्थी म्हणजे काय की विद्या ग्रास्प करणारा, म्हणजे लहान अगदी झाडूवाल्यांच्याकडे सुद्धा मी शिकतो. असं तुम्ही म्हणू नका की मला हा कोण शिकवणार, असं नाही. आपण छोट्या गोष्टी किंवा छोट्या व्यक्तीमधून सुद्धा काही काही गोष्टी शिकू शकतो. जसं आपण म्हणतो की आनंद करोड रुपये खर्च केले की नसतो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद लपलेला असतो. तर आजपासून स्वतःच्या हेल्थवरती 24 तासापैकी 2 तास द्यायला चालू करा. आणि ते आजपासून करा, उद्यापासून नाही. कारण का उद्या कल हो ना हो, उद्या येतो की ह्याची गॅरंटी अजिबात ठेवू नका तुम्ही. म्हणजे फॉर्च्युनेटली सगळेजण असतील, म्हणजे आपण विकसित भारत बघू 2020-50 मध्ये. परंतु आजपासून तुम्ही वर्कआउट चालू करा. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, किंवा सकाळी 2 तास आणि दिवसभर काय केलं संध्याकाळी जमत नाही किंवा बाहेर मीटिंग्स वगैरे असतात. तुम्ही जर ते करू शकला नाही तर तुम्ही जो बिझनेस करताय त्याला काय व्हॅल्यू नाहीये. मी थोडस उलट हे करेन की तुम्ही म्हणाल की आम्हाला बिझनेस वाढवायसाठी तुम्ही सगळे तयारीचे आहात. तुम्ही इथं आलाय म्हणजे तुम्ही तयारीचे आहात, तुमचा बिझनेस वाढणारच आहे. परंतु तुमची जर तब्येत व्यवस्थित नसेल तर त्या बिझनेसला व्हॅल्यू 0 आहे. सेकंडरी जो पार्ट येतो तो मेंटल हेल्थ. त्यासाठी तुम्ही आजपासूनच कुठला तरी स्पिरिच्युअल पार्ट पकडा. म्हणजे तुम्ही हिंदू असाल तर तुम्ही कुठल्याही एका देवाचं किंवा कुठल्याही एखाद्या स्वामीचं, समर्थांचं असेल किंवा दत्तगुरूंचं असेल किंवा गणपतीचं असेल, किंवा मुस्लिम असेल तर त्या अल्लाचं असेल. तर त्यासाठी तुम्ही एक 15 ते 20 मिनिटं द्यायला शिका. कारण मेंटल हेल्थ असणं खूप गरजेचं आहे. पहिला हेल्थ आणि त्याच्यानंतर मग म्हणजे आपण फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थ म्हणजे तुम्ही देवाला मानता न मानता, तुम्हाला देवाला मानत नसाल तर सेल्फ मेडिटेशन करा. जसं आपण म्हणतो की सकाळी उठले की आपण ते अगदी दिवसभर काय करायचं हे आपण एक हात जोडतो आणि कराग्रे वस्ते लक्ष्मी वगैरे म्हणतो. किंवा संध्याकाळी झोपताना असं म्हणलं जातं, तुम्ही बऱ्याच ट्रेनिंग मधून ऐकलं असेल की दिवसभरात काय केलं, चांगल्या गोष्टी काय केल्या, वाईट गोष्टी काय केल्या, पाप काय केली, त्यासाठी आपण मग माफी मागायची. व्हॉटेव्हर इट मे बी. म्हणजे आपण बिझनेस करताना एखाद्याला चीट पण केल्यासारखं आपल्याला वाटतं, म्हणजे ते बिझनेस इथिक्स मध्ये आहे परंतु तुमच्या प्रिन्सिपल मध्ये नाहीये. लक्षात येते का? तुम्हाला ह्या 10 रुपयेच कमवायचे येतात, परंतु चान्स आला तुम्ही 100 रुपये कमवले तर ते 90 रुपये आपल्या मनामध्ये खटकतात. तर ते आपण माफी मागायची बाबा की उद्या मी तसं करणार नाही. असं हे मेंटल, ह्या 2 गोष्टीवरती तुम्ही फोकस करायला शिका. ते आजपासून शिका. मी काय म्हणतो लक्षात येते का? मी असं नाही म्हणणार की तुम्ही ते रिटायर झाल्यानंतर देवधर्म करत फिरा, हे चुकीचं आहे. किंवा आपण म्हणतो की नाही की मी
या वर्षी 1 कोटीचं टार्गेट कव्हर केलं तरच मग मी फॉरेनला जाणार, हे पण चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या कमाईतील जसं डिस्ट्रीब्युशन करता की इन्शुरन्सला एवढे पैसे, एज्युकेशनला एवढे पैसे, हेल्थसाठी एवढे पैसे, परत बिझनेसमध्ये गुंतवण्यासाठी 70%, त्यातले 5% तुम्ही स्वतःसाठी तुम्ही राखायला शिका. त्यासाठी काय करायचं आहे की आठवड्यातून एकदा फॅमिलीला घेऊन 1-2 तास का होईना कुठंतरी जावा. महिन्यातून नव्हे, आठवड्यातून एकदा. कारण की ते फॅमिली, आपण जे काय करतो सगळं फॅमिलीसाठी करतो. फॅमिलीला काय वाटतं की हा माणूस मला वेळच देत नाही, आणि हे चुकीचं आहे. बऱ्याचशाच गोष्टी, वाईट गोष्टी घडत जातात. म्हणजे अगदी फॅमिलीला वेळ न दिल्यामुळं बरेचसेच वाईट मार्गाला आपली फॅमिली लागू शकते, किंवा आपण पण वाईट मार्गाला लागू शकतो. अगदी मी 6 महिने फॉरेन मध्येच असतो, 6 महिने दिल्लीतच असतो, तसं करून चालणार नाही. बरेचसेच मोठे मोठे बिझनेसमन आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की अशोका इन्फ्राचे अशोक कटारिया म्हणून आहेत नाशिकचे, ते आमच्या कंपनीत आधी डायरेक्टर होते आणि मी त्यांना बऱ्याच वेळेला भेटलेलो. तर तिने खंत व्यक्त केली की मी पैसा भरपूर कमवला, परंतु मी मुलांना लहान वयामध्ये वेळ देऊ शकलो नाही. माझ्या आयुष्यातली जी खंत आहे ती कधीच भरून निघणार नाही. तुम्हाला सिंगापूरला जायचं होतं, तुम्ही 40 वर्ष नाही गेला, 70 वर्षी गेला, इट्स ओके. सिंगापूर तुम्ही बघितलं, तुमच्या लाईफ मध्ये बकेट लिस्ट मधले एक विश पूर्ण झाली. परंतु तुम्ही फॅमिलीला किंवा मुलांना ग्रॅज्युएशन होईपर्यंत किंवा बालपणी जर वेळ देऊ शकला नाही तर तो चान्स परत नाहीये. तुम्ही तुमच्या मिसेसला जर जग फिरू शकला नाही तर तो चान्स परत नाहीये. आपण म्हणतो की गुडघे ज्यावेळेला दुखायला लागतात त्यावेळेला आपण फिरून काय उपयोग नसतो. 60-70 वर्षामध्ये फिरून काय उपयोग नसतो. त्यामुळे फिरायचं आहे ते कधी फिरायचं आहे, फॅमिलीच्या सोबत आठवड्यातून 2 तास कुठेही जावं, सांगलीत जावं, हरिपूरला जावा किंवा दंडोबाच्या डोंगरावरती जावा, पट्टवरीटी नेली. जे फेसबुकला माझ्याशी कनेक्टेड आहेत, मी मुद्दाम टाकतो कारण का बरेच लोक म्हणतात माझं नेटवर्क खूप मोठं आहे, म्हणजे आमच्या कंपनीचं की 10,000 रिटेलर्स आहेत आणि जवळपास 700 डिस्ट्रीब्युटर आहेत. म्हणजे 700 मोठे डिस्ट्रीब्युटर जे डिस्ट्रिक्ट लेवलला बसलेत, महाराष्ट्रामध्ये तालुका लेवलला बसलेत. त्यामुळे मी एखादी पोस्ट टाकली की ते फॉलो करतात मला की अमित सर जातात मग मी का जाऊ नये. मी बरेच लोकांशी, मी अगदी सिंगापूरला गेलेला फोटो बघून सुद्धा बरेच लोक उठलेत की आम्हाला पण सिंगापूरला जायचं. का आपल्या समोर कोणतरी आदर्श लागतात. म्हणजे तुम्ही कधी जाता अमेरिकेला, हे जाऊन आलेत ना, मी का जाऊ शकत नाही. म्हणजे कोणतरी जावं लागतं. हे काय कुठंच पब्लिसिटी केली नाही तर तुम्हाला कळणार पण नाही. हिने जर टाकले, आपण काय म्हणतो की हा मोठेपणा आहे, तसा मोठेपणा नाहीये. आपल्याला कोणतरी फॉलो करत असतं तर त्यांना इन्स्पायर होण्यासाठी ते जसं तुम्ही लीड्स देता तसंच ते एक लीड देण्याचा प्रकार आहे. तर तुम्ही 6 महिन्यातून किंवा वर्षातून एखादी फॉरेन ट्रिप, म्हणजे सगळे बिझनेसमन आहेत असं समजून मी वागतोय, म्हणजे सगळेजण तेवढे फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत, नाहीतर काही उपयोग नाही. चौगुले सरांनी जर 70व्या वर्षी मिसेसला सिंगापूरला घेऊन गेले किंवा अमेरिकेला घेऊन गेले, काही उपयोग नाही. फक्त ते हातात काठी घेऊन फक्त जातील आणि कोणा तर म्हणतील की माझा फोटो काढ. मुद्दा लक्षात येतोय. तर वर्षातून एखादी फॉरेन टूर तुमच्या जे काही अॅन्युअल प्लॅनिंग असतं त्याच्यामध्ये टाका. आणि मित्रांच्या सोबत तुमचे जे काही मित्र असतील, एक 6 महिन्यातून एखादी ट्रिप गोव्याला असू देत, महाबळेश्वरला असू देत, मित्रांना पण मिळतं. म्हणजे विदाउट फॅमिली, फ्रेंड्सना घेऊन तुम्ही कुठं जावा, आयदर ट्रेकिंगला जावा. म्हणजे असं ते म्हणा नाही आम्ही गोव्याला जात नाही, आम्हाला गोवा चालत नाही, मग तुम्ही कुठेतरी दंडोबाच्या डोंगरावरती जरी गेला तर सुद्धा इट्स ओके. किंवा कुठेतरी बुलेट घेऊन तुम्ही कारगिलला जरी गेला मित्रांच्या सोबत, फक्त मित्रांच्या सोबत जायचं, तिथं फॅमिली घेऊन जायचं. तुम्ही आता कुलदीप सर आणि मी फेसबुक वरती जास्त असतो, त्यामुळे ह्यांना माहित असेल की मित्रांच्या बरोबर जातो त्यावेळेला मी मित्रांच्या बरोबरच जातो, आणि फॅमिलीच्या सोबत असेल तर मग मी मित्रांचा फोन सुद्धा घेत नाही. त्यामुळे हे पण मॅनेजमेंट तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणजे आज माझ्याकडून 2 गोष्टी तुम्हाला कळायला असेल, एक तर तुमची फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि तुमच्या आयुष्याचं प्लॅनिंग आणि बॅलन्स, वर्क आणि लाईफचा बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. आणि ते तुम्ही लिहायचं तुमच्या डायरीमध्ये. तुम्ही डायरी मेंटेन करता की नाही आय डोंट नो, परंतु करत नसाल तर पॉकेट डायरी किंवा तुमच्या डेली वर्क शेड्यूल मध्ये तुम्ही टाका की ह्या वर्षात काय करायचंय. ते का टाकायचं, का लिहायचं, तर लिहिताना आपण डोळ्यानं बघतो, मेंदूमध्ये ते रेकॉर्ड केलं जातं आणि हाताला ती सवय लागते आणि आपण एक बांधील होतो. आता बऱ्याच 80% लोकांच्या कंपन्या ISO घेतलेल्या असतील, ISO तुमचं मानांकन असेल तर स्वतःच ISO कधी करायचं. आणि ISO काय म्हणतं की जे तुम्ही करताय ते लिहा आणि जे लिहिलंय त्या पद्धतीने करा. हे सोडून ISO मध्ये काय असेल तर मला सांगा. स्टँडर्ड SOP असते ते, बरोबर आहे ना. ते SOP तुम्ही लिहायची आणि त्या पद्धतीनं तुमचं प्रोडक्ट आलं पाहिजे, बरोबर आहे ना खत्री साहेब, बरोबर ना. तुम्ही मोठे मोठे दिग्गज लोक आहेत. स्वतःच ISO कधी घ्यायचं, आपण स्वतःच घ्यायचं, आपण सर्टिफिकेशन स्वतःलाच द्यायचं.
वर्षाच्या शेवटी किंवा एवढे एवढे विश लिस्ट आहेत किंवा बकेट लिस्ट आहेत. तर तुम्ही लिहायचं की ह्या वर्षी मी बरं फॉरेन राहू देत, गोव्याला किंवा काश्मीरला जाणार आहे विथ फॅमिली, असं लिहा. ते लिहिल्यामुळे तुमच्या एक बांधिलकी तयार होते. मुद्दा लक्षात येतोय? त्यामध्ये लिहायला शिका. मला ह्या वर्षी जाणार नाही, पुढच्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी ते लिहायचं आणि ते पूर्ण करायचं. व्हॉट एव्हर इट मे बी, फायदा होते. बघा शेवटी तुमच्या प्रॉफिटचे आकडे फक्त बँकेत असतात. का तुम्ही खिशात नोटा घेऊन फिरताय म्हणजे का साहेबांच्या खिशात 1-2 लाख रुपये आता आहेत का? नाहीये. एक क्रेडिट कार्ड असेल आणि 1,000, 2,000 किंवा 500 रुपये असतील. दॅट्स ऑल. तुमचा प्रॉफिट झाला या वर्षी 1.5 कोटी रुपये किंवा 10 कोटी झाला किंवा 1.5 लाख झाला, त्याचा तुमच्याशी काय मतलब नाही. ते फक्त बँकेत आकडे आहेत. मुद्दा लक्षात येतोय? कधी उपयोग आहे? स्वतःवरती खर्च करायला शिकल्यानंतर उपयोग आहे. मुद्दा लक्षात येतोय? इट डझंट मीन की तुम्ही सगळं काहीतरी आरबट सरबट खावा किंवा वाटेल तसं फिरा किंवा धंदा सोडा आणि तुम्ही कुठं गोव्याला जाऊन बसा, असं अजिबात नाही. जे काय करायचं आहे, कधी करायचं आहे, काय करायचं ते सगळं मेन्शन किंवा अकाउंटिंग मध्ये तुम्ही तुमच्या डायरीमध्ये मेंटेन करा आणि त्या पद्धतीमध्ये लिहा. बेल वाजली नाही म्हणजे मी जास्ती बोलू का मला ग्रेस दिलाय? ठीक आहे. तर ही तिसरी गोष्ट झाली की तुम्ही तुमच्या लाईफचं प्लॅनिंग करायला शिका आणि ते मेन्शन करायला शिका. जर तुम्ही गेलात आणि कधी आपली भविष्यात भेट झाली तर तुम्ही मला सांगितलं तर मला आनंद होईल. अमित सर तुम्ही मला सांगितलं त्या पद्धतीमध्ये मी करायला शिकलो. अदरवाईज आपण फक्त उठतो आणि बिझनेस 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 करतो. मी परत एकदा सांगतो तुम्हाला, थोडस एक शॉक देतो की तुम्ही नुसता बिझनेस करत असाल तर त्या बिझनेसचा तुम्हाला काहीच उपयोग नाहीये. आणि तुमची 7वी पिढीपर्यंत अगदी उदाहरण आहेत. मी तासगावचा आहे. एक काळ लहानपणी असं होतं, रवींद्र देवटे सर हसतात, त्यांना माहिती आहे मी कुठलं उदाहरण देणार की पटवर्धनांची 7वी पिढी बसून खाईल असं आम्ही लहानपणी आमच्या आजी आजोबांच्याकडे ऐकत होतो की पटवर्धनांनी एवढी प्रॉपर्टी कमवली की 7वी पिढी बसून खाईल. परंतु तसं काही नसतं. तर मी कुठलं उदाहरण दिलं तुम्हाला सुद्धा दिग्गज लोकांची माहिती असेल की कुठली 7वी पिढीने 2री पिढी 3री पिढीने टिकवलं तर ते अगदी 7 नाही 70 पिढ्या खातील. परंतु ते दिवस गेले की तुम्ही कमवायचं आणि तुमची 7वी पिढी काय अजिबात नसतं. 4थ्या पिढीला तुमचं नाव सुद्धा लक्षात राहणार नाही. म्हणजे मला मी चॅलेंज देतो की तुमच्या पंजोबांचं नाव तुम्ही मला सांगून दाखवा. मी तुम्हाला मागतो. ऍब्सोल्युटली नाही. आजोबा ओके, पंजोबा ओके. काय कायची मेमरी स्ट्रॉंग असेल तर खापर पंजोबांच्या वडिलांचं नाव मलाही माहित आहे, तुम्हाला पण माहिती. मुद्दा लक्षात येतोय? म्हणून मी काय म्हणतोय की बिझनेस करा, परंतु ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. एखादा आयुष्यामध्ये 200 कोटी कमवणारा व्यक्ती दुःखी असू शकतो किंवा फिजिकली अनफिट असू शकतो किंवा मेंटली डिस्टर्ब असू शकतो. आणि 2 लाख सुद्धा आयुष्यामध्ये कमवणारा व्यक्ती हॅपी असू शकतो, समाधानी असू शकतो. थँक्यू व्हेरी मच. परत एकदा मला कधी बोलायची संधी आणि तुम्ही परत एकदा बोले. थँक्यू. सगळ्यांनाच माहित आहे की वर्क आणि लाईफ बॅलन्स करणे किती महत्वाचं आहे. आपण रोज ऐकतो, रील्स मध्ये बघतो, पण प्रत्यक्षात ते फॉलो करणारी व्यक्ती आज आपल्याला इथं आले आणि त्यांनी आपले अनुभव शेअर केले. मला वाटते सर आमच्या ग्रुपमध्ये बरेच आम्ही फिरणारी लोक आहोत आणि बायकर सुद्धा आमच्या ग्रुपमध्ये भरपूर आहेत. तर फिरणं द बेस्ट टीचर जे असतं, तुम्ही जे फिरता आणि फिरताना जे तुम्ही शिकता ते कुठल्याही शाळेमध्ये शिकवलं जात नाही. तर त्याचं महत्व आज सरांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. तर प्रत्येकाने त्याप्रमाणे आता वागायला आजपासून सुरू करा, कारण उद्या कधी येत नाहीये. तर एकदा जोरदार टाळ्याने आपण त्याचं अभिनंदन करू. आणि प्लीज समोर या. सरांना एक टोकन ऑफ अप्रिशिएशन आपण एक सर्टिफिकेट देतो. तसं खोत सरांनी त्यांना मानचिन्ह द्यायचंय. जोरदार टाळ्या.